हा, आता आपल्याला एक्सेलरेशन ए, वेलॉसिटी व्ही अँड डिस्प्लेसमेंट एक्स ऑफ एसएचएम करायचं आहे. आता आपण काढल्याप्रमाणे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन हे दोन्ही फॉर्म मध्ये आपण पाहिलेलं आहे. डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म मध्ये आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म मध्ये. आता काढलेल्या डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणून आपल्याला असं सांगता येईल की d2x भागिले dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर x इज इक्वल टू 0. दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इन अँग्युलर फ्रिक्वेन्सी फॉर्म. आता ह्याची रिअरेंजमेंट केल्यानंतर आपल्याला d2x बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर x. आता आपण इथं डाव्या बाजूचा विचार केला तर d2x बाय dt स्क्वेअर विच इज द डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. त्याला आपण काय नाव दिलेलं आहे अगोदर, विच इज ए डबल डेरिव्हेटिव्हला आपण डबल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज द एक्सेलरेशन ऑफ पार्टिकल. त्याला आपण काय नाव दिलं, एक्सेलरेशन नाव दिलेलं आहे. आणि ह्याच्यावर आपण काय सांगू शकतो, ऍज double derivative of displacement is called as acceleration. Therefore J is equal to minus omega square x. This is the expression for the acceleration of particle performing linear simple harmonic motion, which is the expression for the acceleration particle performing linear simple harmonic motion. हे आपण आता विच इज इन द फॉर्म ऑफ डिस्प्लेसमेंट काढलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण एक्सप्रेशन फॉर द व्हेलॉसिटी पाहू. आता व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन काढण्यासाठी आपल्याला d2x बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर x. What is mean by d2x by dt square? It is the double derivative of displacement, or त्याला आता आपण dv भागिले dt म्हणून, which is the rate of change of velocity with respect to time is called as acceleration. आता ह्या इक्वेशनला आपण डाव्या बाजूला आपण सारख्याच संख्येनं भागलं किंवा गुणिले केलं तर काहीच फरक पडत नाही. कोणत्याही इक्वेशनच्या एका बाजूला समान संख्येनं भागलं आणि समान संख्येनं गुणिले केलं तर काही फरक पडत नाही. म्हणून इथं काय करतो, dv भागिले dx. इथं कशानं भागला, आता dx न भागलेला आहे. तशाच प्रकारे इथं आपण काय करायचं, dx न गुणिले करायचं. dx न भागिले केलं म्हणून dx न गुणिले करायचं, बरोबर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता आपण इथं आपलं काय मिळालं इक्वेशन, dv बाय dx इज इक्वल टू dx डिवाइड बाय dt इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स आहे. आता ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला अनेक नवीन टर्म मिळालेले आहे. कोणती, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ह्याला आपण काय नाव दिलेलं आहे, वेलॉसिटी नाव दिलेलं आहे. म्हणून इथं काय येतं, dv बाय dx इंटू v इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. हे आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. या इक्वेशन आपल्याला असं सांगता येईल, आपल्याला रिअरेंजमेंट करायचं. रिअरेंजमेंट करण्यासाठी आपण इकडचा भागिले टर्म असलेला इकडं गुणिले करायचं, म्हणजे v dv इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स dx. हे आपल्याला इक्वेशनचा फॉर्म मिळालेलं आहे. हे कशावर काढलं आपण, एक्सेलरेशन काढलेला आहे. d2x बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, किंवा ह्यालाच आपण लिनियर सिंपल हार्मोनिक इक्वेशन म्हणून काढलेलं आहे. आता इंटिग्रेटिंग बोथ साइड्स, both sides with respect to time, that is integration
व्ही डी व्ही इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ओमेगा स्क्वेअर एक्स डी एक्स. आता ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला हे इक्वेशन आपल्याला काय सांगता येतं, इंटिग्रेटिंग बोथ साइड्स. आता हे आपण इंटिग्रेशन सोडवत असताना इंटिग्रेशन ऑफ व्ही डी व्ही म्हणजेच आपल्याला काय सांगतं, इंटिग्रेशन करत असताना आपल्याला घातांक 1 न वाढवायचं आणि तेवढ्यानंच भागिले करायचं. इंटिग्रेशन म्हणजेच काय आहे, घातांक 1 न वाढवायचं. किंवा अगोदर आपण इथं व्ही डी व्ही इज इक्वल टू हे कॉन्स्टंट असल्यामुळे आपण इंटिग्रेशनच्या बाहेर काढू. आता इंटिग्रेशन काढत असताना काय करायचं, आपल्याला माहित असल्याप्रमाणे इंटिग्रेशन म्हणजेच घातांक 1 न वाढवायचं आणि तेवढ्याच भागिले करायचं. इथं व्ही टर्म आहे म्हणजे व्ही टर्मचा घातांक 1 असतो आणि त्या 1 मध्ये 1 मिसळा म्हणजे आपल्याला काय मिळाला, व्ही स्क्वेअर बाय 2 व्ही स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर. कॉन्स्टंट असल्यामुळे त्याला काय इंटिग्रेशन वगैरे काही निघत नाही. आता इथं पुन्हा एक्स डीएक्स आहे, एक्स चा घातांक पुन्हा 1 आहे, 1 अधिक 1 पुन्हा काय होतो, 2 होतो आणि तेवढ्यानंच भागले करायचं. आणि इथं आपण सी म्हणजेच काय केलेलं, आपण इंटिग्रेशन कॉन्स्टंट काढलेलं आहे. आता इंटिग्रेशन कॉन्स्टंट कशासाठी उपयोगात आलेलं, आपण हे इंडिपेंडेंट इंटिग्रेशन आहे. इथं काढलेलं आपण काय आहे, इंडिपेंडेंट इंटिग्रेशन आहे. डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये आपल्याला स्थिर किंमत मिळते आणि इनडेफिनेट इंटिग्रेशन मध्ये आपल्याला अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट माहित नसतात. म्हणून आपण इंटिग्रेशन कॉन्स्टंट इथं अधिक केलेलं आहे. आता इथं आपण फ्रॉम द एक्स्ट्रीम कंडिशन किंवा एक्स्ट्रीम कंडिशनचा उपयोग करून आपण सी ची किंवा इंटिग्रेशन कॉन्स्टंटची किंमत काढू शकतो. आता इथे एक्स्ट्रीम कंडिशन काय आहे, एक्स इज इक्वल टू प्लस ऑर मायनस ए. म्हणजे आपल्याला एक्स हे डिस्प्लेसमेंट आहे. आता हे काय अँप्लिट्यूड आहे, अँप्लिट्यूड मीन्स मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल. याच्या पलीकडे ऑसिलेशन जात नाही. त्याला आपण एक्स्ट्रीम पोझिशन ऑफ पार्टिकल म्हणतो आणि त्यालाच काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट किंवा त्यालाच आपण अँप्लिट्यूड म्हणतो. आणि त्यावेळेला इथे टाइम का असतो, 0 असतो. आता ह्या एक्स्ट्रीम कंडिशनवरून आपण किमती ठेवायचं. वरच्या ह्याच्यामध्ये आपण व्ही स्क्वेअर ठेवला. आता इथं व्ही स्क्वेअर बाय 2 किंवा इथं आपल्याला काय सांगता येतं, टाइम 0 असतं आणि इथं व्ही का असतो, 0 असतो. एक्स्ट्रीम पोझिशनला बघा नीट लक्षात ठेवायचं. आता काय ठेवायचं, एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम असतं आणि व्हेलॉसिटी मिनिमम म्हणजे 0 असते. तर व्हेलॉसिटीची किंमत आपण 0/2 ठेवलं बरोबर मायनस ओमेगा स्क्वेअर प्लस ऑर मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर बाय 2 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट. आता ह्याच्यामध्ये आपण 0/2 म्हणजे काय सांगता येईल, 0 सांगता येईल. 0/2 म्हणजे काय, 0 झाला. आणि आता 0 बरोबर आपल्याला काय सांगता येईल, मायनस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट. आता ह्याच्यामध्ये आपण प्लस और मायनस, आपल्याला माहिती आहे की प्लसचा स्क्वेअर प्लस असतो, मायनसचा स्क्वेअर मायनस प्लस असतो. म्हणून इथं आपण काय केलं आहे, ए स्क्वेअर प्लस दाखवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सी बरोबर काय मिळाला, मग इंटिग्रेशन कॉन्स्टंट बरोबर ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर भागिले 2 हे आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. आणि ही किंमत आपण वरच्या व्हेलॉसिटीच्या इक्वेशन मध्ये ठेवायची. आणि इथं आपल्याला काय मिळतं, आता व्ही स्क्वेअर बाय 2 प्लस इज इक्वल टू इथं काय असेल, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2 सी ची किंमत आता ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2. आता ह्या इक्वेशनच्या प्रत्येक टर्म मध्ये भागिले 2 आहे. म्हणजे काय होतं, हे कॅन्सल होतं. इथं मिळतं आपल्याला व्ही स्क्वेअर बरोबर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर.
आता याच्यामध्ये ओमेगा कॉमन आहे, कॉमन काढूत आणि रिअरेंजमेंट करू. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. दोन्ही बाजूचा वर्गमूळ घेऊ. दोन्ही बाजूचा वर्गमूळ केल्यानंतर आपल्याला प्लस ऑर मायनस ओमेगा स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. दिस इज द एक्सप्रेशन फॉर द velocity of particle performing linear simple harmonic motion. अशा प्रकारे आपण एक्सेलरेशन बरोबर काय काढलेलं आहे, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स आणि व्हेलॉसिटी बरोबर प्लस ऑर मायनस ओमेगा स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. दिस इज द एक्सप्रेशन फॉर द velocity of particle performing linear simple harmonic motion. Now we see about displacement of particle. आता डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल आपल्याला काढण्यासाठी आपल्याला डोक्याला जास्त ताण देण्याची गरज नाही. आपल्याकडे सगळेच इक्वेशन ऑलरेडी आपल्याला माहित आहे. जसं आता आपण एक्सेलरेशन काढण्यासाठी लिनियर सिंपल हार्मोनिक डिफरन्शियल लिनियर सिंपल हार्मोनिक इक्वेशन पाठांतर असणं आवश्यक आहे. त्याच्यावर आपण एक्सेलरेशन काढलेलं आहे. एक्सेलरेशनवर आपण व्हेलॉसिटी काढलेली आहे. आता व्हेलॉसिटी वरून काय काढायचं, डिस्प्लेसमेंट. आता व्हेलॉसिटी आपल्याला माहित आहे व्ही इज इक्वल टू काय सांगू शकतो आपण, प्लस ऑर मायनस ओमेगा स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. दिस इज द expression for the velocity of particle performing linear simple harmonic motion. आता याच्यामध्ये v काय व्हेलॉसिटी आहे. व्हेलॉसिटीला काय सांगता येईल आपल्याला, दिस इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजेच आता आपल्याला माहित आहे v इज इक्वल टू dx भागिले dt. आता ती किंमत आपण इथे ठेवायचं, dx भागिले dt बरोबर प्लस और मायनस ओमेगा स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हे आपण व्हेलॉसिटी बरोबर मांडलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण मॅग्निट्यूडचा विचार, फक्त मॅग्निट्यूडचा विचार करायचा आणि व्हेरिएबल सेपरेट करायचं. व्हेरिएबल सेपरेट म्हणजेच एक्स एक्स टर्म एकत्र आणायचं आणि बाकीचे टर्म एकत्र करायचं. म्हणजे आपल्याला dx डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मॅग्निट्यूड मध्ये आपल्याला चिन्हाचा काही संबंध नसतो म्हणून हा dt भागिले असा इकडे येऊन काय होतो, गुणिले होतो. म्हणजे इथं काय मिळालं आपल्याला, ओमेगा dt मिळालेला आहे. ह्याच्यावर आपल्याला आता इक्वेशन काढता येतं. हे करण्यासाठी देखील आपल्याला काय करावं, integrating both sides. Both sides we get काय मिळालं पाहिजे मग आपल्याला इथं आता, इंटिग्रेशन ऑफ dx डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू इंटिग्रेशन ओमेगा dt. आता आपलं एक स्टँडर्ड इक्वेशन मॅथ मध्ये आपण पाहिलेलं आहे, dx डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ह्याचा इंटिग्रेशन आपल्याला मिळतो साइन इनवर्स ए भागिले एक्स मिळतो. काय मिळतो, साइन एक्स भागिले ए मिळतो. काय मिळतो, एक्स भागिले ए. त्याच्यानंतर आता इथं ओमेगा कॉन्स्टंट आहे. ओमेगाचा इंटिग्रेशन, ओमेगाच कॉन्स्टंट राहतो. आता इथं डीटीचा इंटिग्रेशन काढत असताना डीटी म्हणजेच आपल्याला 1 इंटू डीटी सांगता येतो. 1 म्हणजेच काय सांगता येईल आपल्याला, टीचा 0 घातांक. कोणत्याही संख्येचा 0 घातांक असतो, 1 असतो. म्हणजे हा 0 असतो, त्याची किंमत काय होते, 1 होते. आता इंटिग्रेशन नुसार आपल्याला इथं 0 मध्ये काय करायचं, 1 अधिक करायचं, तेवढ्याला भागिले करायचं. 0 अधिक 1 म्हणजे काय येतं, 1 येतं आणि भागिले टी. आता इथं काय झाला, ओमेगा टी मिळाले. तर डीटीचं इंटिग्रेशन काय मिळाला, टी मिळाला.
आता हे इनडिफिनाइट इंटिग्रेशन आहे म्हणून ह्याला आपण काय करतो, पुन्हा इंटिग्रेशन कॉन्स्टंट अधिक करतो. म्हणजेच काय मिळालं आपल्याला, साइन इनवर्स एक्स डिवायडेड बाय ए इज इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय. ह्याच्यावर जर आता आपण पाहिलं तर हे काय झालं, साइन इनवर्स म्हणजेच काय झालं, ह्याला भागिले आहे. साइन इनवर्स म्हणजे काय, 1/sin आहे. इकडची बाजू बदलतो का होतो, गुणिले होतो, म्हणजे एक्स भागिले ए बरोबर साइन ओमेगा टी प्लस फाय. हे आपल्याला काय मिळालं, इक्वेशन मिळालेलं आहे. त्याच्यानंतर आता इकडं भागिले असलं, इकडं गुणिले ए झाला, म्हणजे काय मिळालं आपल्याला, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. This is the expression for the displacement of particle performing linear simple harmonic motion. That is the general expression for the displacement of particle performing linear simple harmonic motion. X is equal to a sin omega t plus phi, where a is the amplitude is the maximum displacement of particle from mean position. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, x बरोबर a sin ओमेगा टी. म्हणजे आता इथं आपण तिन्ही इक्वेशन काढलेलं आहे. पहिलं एक्सिलरेशन a बरोबर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, त्यानंतर वेलॉसिटी v बरोबर प्लस और मायनस ओमेगा स्क्वेअर रूट a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, त्यानंतर एक्सिलरेशन डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस phi. These are the expression for the acceleration, velocity, displacement. त्याच्यानंतर आता आपलं हे सर्व एक्सप्रेशन काढल्यानंतर आपल्या असं लक्षात येते की आपल्याला हे एक्सप्रेशन काढण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, आपल्याला लिनियर डिफरन्शियल इक्वेशनची आवश्यकता आहे. म्हणजेच d2x by dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स हे जर एक्सप्रेशन आपण पाठ केलं किंवा डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचं इक्वेशन जर पाठ केलं तर आपल्याला हे तिन्ही एक्सप्रेशन काढता येतात. आज ते आपण थांबूत आणि काही शंका वगैरे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, सांगू शकता.